आज आपण करणार आहे पालक बटाटा भजी। पालकाची फक्त पानं घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 3 बटाटे किसून टाकलेले आहेत। तुम्ही बटाटे उकडून घेऊन पण टाकू शकता, पण मी किसून टाकलेले आहे 3 मोठे बटाटे। त्याच्यानंतर आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे, कांदा टाकायचा आहे। पण पालक आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि फक्त पानच घ्यायची आहे, जे देठ असतात ते घ्यायचे नाही आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे आहे। हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, कांदा धने जिरे पावडर टाकायची आहे आणि जिरे टाकायचे आहेत। आणि तुमच्याकडे तीळ असेल तर तीळ पण टाकू शकता। माझ्याकडे तीळ नव्हती म्हणून मी ओवा पण टाकला आहे, ओवा टाकलेला आहे। आणि 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे असं क्रिस्पी लागण्यासाठी तांदळाचं पीठ टाकायचं आहे। आणि 5 ते 6 चम्मच आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे, म्हणजे लागेल तसं टाकत राहायचं आहे। जर तुम्हाला असं वाटलं बॅटर जरा जास्तच पातळ झालं तर तुम्ही एक्स्ट्रा पण पीठ ॲड करू शकता। आणि ओवा पण असं हाताने करून टाकायचं आहे। ओव्याने जरा टेस्ट चांगलीच आहे। तुम्ही ह्याच्यात हे पण टाकू शकतात, लसूण पण टाकू शकतात किंवा पेस्ट पण टाकू शकतात, आलं लसूण। आणि चांगलं मिक्स करायचं आहे, पाण्याचा वापर करायचा नाही आहे। पाणी न घालताना असे देठ जर आपल्याला लागले तर ते काढून घ्यायचे आहे, देठ नाही ठेवायचे, आपल्याला फक्त पानं हवी आहेत। आणि चांगलं मॅश करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, सगळे मसाले लागले पाहिजे। आणि आपल्याला याच्यात मीठही घालायचं आहे चवीपुरतं। मी मीठ आधी घालायला विसरली म्हणून नंतर मीठ घातलं मी थोडंसं मॅश झाल्याच्या नंतर। एकदम सोपी रेसिपी आहे, लगेच होते, जास्त वेळही लागत नाही। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। बॅटर जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे, मीडियम ठेवायचं आहे। आता ह्याच्यात पीठ कमी वाटते तर तुम्ही एक्स्ट्रा पीठ ॲड करू शकता। मी नंतर पीठ ॲड केलं, मग असं बॅटर तयार झालं। असं ठेवायचं आहे आपल्याला। नंतर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं आहे। कढईत तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला भजी सोडायची आहे। बघा, तेल पूर्ण तापल्याच्या नंतर चेक करायचं आहे हाताने, मग एक करून असं भजी आपल्याला टाकायची आहे। तुम्ही चमच्याने पण टाकू शकता किंवा असं हाताने पण टाकू शकता। गोल गोल करायची गरज नाही आहे, जसं आलं तसं टाकून द्यायचं आहे। आणि आधी जरा स्लो गॅसवरती त्यांना शिजू द्यायचं आहे, म्हणजे कसं आतलं पण शिजलं पाहिजे। नंतर चेंज करायचं आणि आपलं गोल्डन ब्राऊन, म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते क्रिस्पी करायचे आहेत। चेंज करत राहायचं आहे, एका साईडला की याचं पलटी करत राहायचं आहे, म्हणजे सगळीकडून शिजली पाहिजे। आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे, त्याला मस्त क्रिस्पी करायचे आहे। तुम्ही कॉर्नचं पण पीठ घालू शकता, मक्याचं पण पीठ घालू शकता, जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर। त्याच्याने कसं क्रिस्पी होते भजी। असं गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आणि आता काढून घ्यायचे आहे। तुम्ही चहासोबत कशाही सोबत म्हणजे खाऊ शकता। आणि आपली पालक बटाटा भजी रेडी आहे, तुम्ही सॉससोबत मस्त एन्जॉय करू शकता। टोमॅटो केचप घेतलेला आहे, तुम्ही हे दह्यासोबत किंवा ह्याच्यासोबतही चहासोबत पावसाळ्याच्या वेळेला अशा भजी करून पण तुम्ही खाऊ शकता। असं इव्हनिंग स्नॅक्स म्हणून पण तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।